संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मलकुमार फडकुले। या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत। अभंग आहे, पाया जाला नारू तेथे बांधला कापुरू, तेथे बिबव्याचे काम अधमासी तो अधम, रुसली घरची दासी धणी समजावी तियेसी, तेथे बटकीचे काम अधमासी तो अधम, देव्हाऱ्यावरी विंचू आला देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम, तुका म्हणे जाती जातीसाठी खाती माती। तुकोबांचा जीवनविषयक विचार कसा रसरशीत आहे हे या अभंगावरून समजतं। संत आदर्शवादी असतो हे खरं, पण वास्तवाकडं पाठ फिरून केवळ आदर्शाच्या कल्पनेत संत जर गुरफटून गेला तर समाजाचं नीट नियमन होणार नाही। सामाजिक वास्तवतेचं भान ठेवल्याशिवाय समाजाचं प्रबोधन कोणालाही करता येणार नाही। केवळ परमार्थाचा आणि पारलौकिकाचा उपदेश करत बसलेले अनेक अध्यात्मवादी संत असू शकतात। लौकिक व्यवहाराकडं त्यांनी पाठच फिरवलेली असते, पण तुकोबा या कोटीतले संत नव्हते। ते विचारवंत होते। सुख आणि शांती समाजात निर्माण व्हावी यासाठी ते आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून लोकांना प्रबोधित करत होते, प्रेरणा देत होते। त्यांचा तत्वविचार लोकजीवनाशी निगडीत होता। जीवनातल्या नानाविध समस्यांचं त्यांना आकलन झालेलं होतं। त्यामुळं त्यांची अभंगवाणी अनेक अर्थांनी मार्गदर्शक बनली आहे। या अभंगात आपल्या विचाराच्या समर्थनासाठी त्यांनी जे दृष्टांत घेतले आहेत ते मार्मिक आहेत। पायाला नारू झाल्यावर तिथं कापूर बांधण्यात काय शहाणपणा आहे असा प्रश्न विचारून ते याचं उत्तर देतात। तेथे बिबव्याचे काम अधमासी तो अधम, रोग जहाल असेल तर त्याला नष्ट करण्यासाठी तसं जहाल औषध परिणामकारक ठरतं। कापरासारखा सुगंधी सौम्य पदार्थ नारूचा नायनाट कसा करेल? अधमाला अधमच पाहिजे। घरातली हलकं सलकं काम करणारी दासी काही कारणाने रुसली रागावली तर तिची समजूत घालण्यासाठी स्वतः घरच्या यजमानानं येण्याचं कारण नाही। रुसलेल्या दासीला दुसरी एखादी बटकी ताळ्यावर आणू शकते। आणखी एक अत्यंत अन्वर्थक दृष्टांत घेऊन तुकोबा आपला आशय स्पष्ट करतात। देवपूजा करत असताना देव्हाऱ्यावर विंचू आला तर प्रथम त्याला पैजारेनं सडकून काढावा असा विचार ते मांडतात। देव्हाऱ्यावर येणारा विंचू देवपूजेसाठी येत नाही, नांगी मारणं हा त्याचा धर्म आहे। म्हणून त्याला दया दाखवण्यापेक्षा पायतणाखाली ठेचणं संयुक्तिक आहे। विंचू आणि पायताण एकमेकांना योग्य आहेत। अधमाला अधमच वापरला पाहिजे, हाच व्यवहार धर्म आहे। एखादा दयाळू माणूस विंचवावर दयेचा प्रयोग करू लागला तर त्याच्यावर नांगीचा प्रयोग झाल्याशिवाय राहणार नाही। नारूसाठी बिबवा, दासीसाठी बटकी आणि विंचवासाठी पैजार हेच आवश्यक असतात। हा पूर्ण न्यायोचित सिद्धांत तुकोबांनी विवरून सांगितला आहे। शठम प्रति शाठ्यम हा सिद्धांत फलदायी ठरतो हे त्यांच्या सांगण्याचं सार आहे। संत तुकाराम हे व्यवहार शून्य होते, भोळे भाबडे होते असं मानणाऱ्या टीकाकारांनी हा अभंग लक्षपूर्वक वाचला पाहिजे। माझ्या मते यातला आशय चिरंतन महत्त्वाचा आहे। ज्या कालखंडात तुकोबा वावरत होते त्या कालखंडात देव्हाऱ्यावर येणारे विंचू पुष्कळ होते। त्यांची प्रार्थना करून उपयोग नव्हता किंवा त्यांच्याकडं दयाबुद्धीनं पाहण्यातही अर्थ नव्हता। लोकजीवन सुरक्षित शांतीपूर्ण राहण्यासाठी समाजात घुसणाऱ्या अपप्रवृत्ती कठोरपणे नष्ट केल्या पाहिजेत। झाड जगवायचं असेल तर त्याच्यावरची बाणगुळं सपासप कापून काढली पाहिजेत। पीक चांगलं यावं यासाठी जमिनीतलं विषारी तण उपटून काढावं लागतं। बाणगुळ हातानं कापता येत नाही, धारधार शस्त्र घ्यावं लागतं। काट्यानं काटा काढावा लागतो। काट्याकडं दुर्लक्ष केलं तर काट्यांची पैदास वाढते हे लक्षात घेण्याची जरूर आहे। तुकारामांचं हे जीवनविषयक तत्त्वज्ञान सर्वार्थाने समर्थनीय आहे। व्यक्तीला, समाजाला आणि राष्ट्राला या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करावाच लागेल, कारण त्याशिवाय निर्वेधपणानं जगता येणार नाही। आपण सज्जन असलो तरी सारेच सज्जन नसतात। आपण कोणाशी शत्रुत्व करत नसलो
तरी आपल्याशी निष्कारण वैर करणारे लोक जगात असतात. ते आपला छळ करत असतात. अशा प्रवृत्तीला चिरडून टाकणं हीच नीती आहे. देवपूजेत व्यत्यय आणणारे विषारी जीवजंतू भरडून काढावे लागतात. देवत्व जगवायचं असेल तर दैत्यांचा संहार करावाच लागेल. ही शिकवण गीतेनंही दिली आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांचं निर्दालन केलं पाहिजे. म्हणूनच मी प्रत्येक युगात जन्म घेतो असं श्रीकृष्णांनी म्हटलं आहे. खळांची व्यंकटी सांडो असं ज्ञानेश्वर म्हणतात. ज्या खळांची व्यंकटी कोणत्याही उपायानं सांडत नाही, ज्या खळांना कधी सुबुद्धी होत नाही, असे खळ नष्ट केले पाहिजेत. ही तुकोबांची भूमिका तर्कशुद्ध आहे, यात शंका नाही. भला भेटला तर त्याला कासेची लंगोटी देखील द्यायला हरकत नाही. पण नाठाळाशी प्रसंग आला तर त्याच्या माथ्यावर काठीचा प्रहार केलाच पाहिजे. अहिंसेचा आणि क्षमेचा विचार देखील आत्यंतिक टोकांपर्यंत जाऊन करण्याचं कारण नाही. अतिरेकी अहिंसा, अनाठायी क्षमा हे दुर्गुण आहेत, सद्गुण नव्हेत. सदैव ध्यानात ठेवण्याची गरज आमच्या देशाला आहे. तुकोबांचा हा अभंग म्हणजे त्यांच्या जीवनविचाराचा एक तेजस्वी भाग आहे. तुकारामांच्या या विचारात सामाजिक वास्तवाचं भान आहे. कोणत्याही प्रसंगी कधीही हिंसा करू नये. एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा, ही अत्यंतिक अहिंसावादी शिकवण गृहस्थाला उपयोगी पडण्यासारखी नाही. आपल्या क्षमाशीलतेला आपले विरोधक नेभळटपणा व नामर्दपणा समजतील आणि क्षमा प्रवृत्तीचा गैरफायदा घेतील, हे लक्षात ठेवून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांनी ठोशाला ठोसा दिलाच पाहिजे. यासाठी सज्जन सर्वार्थानं समर्थ बनले पाहिजेत. प्रेमळ भेटला तर प्रेम द्यावे, पण कोणी प्रेमाची परतफेड शत्रुत्वानं करू लागला तर त्याच्या दुष्ट प्रवृत्तीची नांगी ठेचून काढली पाहिजे. हा विचार न्यायसंगत आहे. तुकोबांचं सामाजिक तत्त्वज्ञान आदर्श असलं तरी त्याला वास्तवाची बैठक आहे. म्हणूनच तुकोबा महाराष्ट्राचे आदर्श संत आहेत. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट्स करायलाही विसरू नका.